चालविली भिंती विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. निर्जीव चालविली भिंती. सेवेसाठी निवडलेला अभंग नामदेव महाराज यांचे पुत्र नारा महाराज यांचा चार चरणाचा भगवान श्री ज्ञानोबरांचे विशेषत्व सांगणारा मोठेपणा सांगणारा अभंग आजच्या चौथ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल भगवान श्री ज्ञानोबरांचं नाव जरी घेतलं तरीही माया संपूर्ण जाते आणि ती माया पूर्णपणे नष्ट होते. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. आणि या संतांचा मोठेपणा किती सांगावा, किती वर्णन करावा, कारण त्यांचा महिमा वर्णन करण्यासाठी आपली वाणी थकेल, आपली वाणी संपेल. त्यांचं वर्णन अहो आपल्याला साधी सजीव वस्तू चालवता
त्यांनी तर निर्जीव भिंत चालवली. एवढा त्यांचा मोठेपणा. संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती. एवढंच नाही तर जडातला जड असणारा पशु त्याला देखील बोलायला लावलं. मूळ पांघरलेले पैठणचे विद्वान त्यांचा देखील उद्धार केला. जडमुड उद्धारिले, रेड्या मुखी वेद बोलविले. आणि हे सगळं सांगण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, तर महान भगवत भक्त नामदेव महाराज यांचे पुत्र नारा महाराज यांनी हा विचार आपल्याला सांगितलेला आहे. म्हणे नाम याचा नारा, नमन माझे ज्ञानेश्वरा विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. विस्तृत चिंतन पाहण्या अगोदर कार्यक्रमाच्या दृष्टीने परिहार देणे हे वक्त्याचे प्रमुख कर्तव्य आहे. भगवान श्री हनुमंतरायाच्या कृपाशीर्वादाने, भगवान श्री प्रभुरामाच्या कृपेने, भगवान श्री हनुमान मंदिराच्या 31व्या वर्धापन दिनानिमित्त संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह, लक्ष्मण शक्ती ईश्वरी पारायण सोहळा तसेच चंद्रशेखर महाराज देगलूरकर बाबांच्या मार्गदर्शनाने गेल्या 31 वर्षापासून हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह दिमाखात संपन्न होत आहे. जीवनाचं इति कर्तव्य या 3 भूमींची सेवा जीवाकडून घडली पाहिजे. कारण मनुष्य ज्या ठिकाणी जन्माला येतो त्या भूमीचे त्या ठिकाणी अनन्य उपकार असतात. जन्माला आल्याच्या नंतर जीव कर्तृत्व करतो आणि कर्तृत्वाने त्याची ओळख निर्माण होत असते, असे संतांनी त्याला शिकवण दिली असते. आणि म्हणून या 3 भूमींची सेवा जीवाकडून घडली पाहिजे. आणि आपण प्रथम संत भूमीचा विचार करू. पहा, जीवनातील प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी संतांनी तुम्हाला आम्हाला जागवलेलं आहे. काकडेच्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर संत गातात, उठा जागे भारे आता, संत या सगळ्यांच्या बाबतीत जागा राहायला सांगतात. आणि म्हणून संतांचे संत भूमीवर फार उपकार आहेत. कधी आळंदीला आलात किंवा गेलात तर एक विशेष नवचैतन्य निर्माण झाल्याची अनुभूती येते. कारण संत जीवाला शक्ती प्रदान करतात आणि म्हणून त्या भूमीमध्ये जाऊन शक्ती मिळवणं, बळ मिळवणं हे जीवाला अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी आहे जन्मभूमी. या जन्मभूमीने तुम्हाला आम्हाला लहानचं मोठं केलं. आम्ही कीर्तन करतो ना, ते कीर्तन करण्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त झालं. याच्यामध्ये जन्मभूमीचा फार मोठा वाटा आहे. विठ्ठल एकदा सर्व संत मंडळी चंद्रभागेच्या वाळवंटात बसली होती. त्यामध्ये तत्कालीन संत तेरचे गोरबा काका, आळंदीचे भोजलिंग काका, ज्यांनी ज्ञानवारांना सांभाळलं असे असणारे भोजलिंग काका, आरणचे ते सावता महाराज, मंगळवेढ्याचे चोकोबाराय महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर महाराज आदी करून सर्व संत मंडळी चंद्रभागेच्या वाळवंटात बसली होती. आणि त्यांच्यामध्ये पुराणातली चर्चा सुरू झाली. काय चर्चा सुरू झाली तर
आपली काय चर्चा सुरू झाली असती सांगू का? ऐका, लक्षपूर्वक ऐका. पडलेले उमेदवार किती, आलेले उमेदवार किती, भाजपच्या किती जागा आल्या, काँग्रेसच्या किती जागा आल्या, त्यात शिंदे गटाच्या किती आल्या, पवार गटाच्या किती आल्या, ही चर्चा झाली पुरुष वर्गाची. आणि याच ठिकाणी जर का महिला मंडळांची बैठक असली तर काय चर्चा सुरू झाली असती? कल्पना करा, सखूबाई आली असती, ठकूबाई आली असती, गंगूबाई आली असती, रंगूबाई आली असती. आणि सगळ्यात पहिली चर्चा म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे आले आहेत का? नाहीतर एकमेकींच्या जवळ जाऊन कानात सांगितलं अशी तुमची आमची चर्चा असती. परंतु पंढरपूरला मात्र परमार्थाविषयीची चर्चा सुरू होती. तुम्ही आम्ही संसारातील जीव म्हणून संसाराची चर्चा करतो, परंतु संत मात्र परमार्थिक आहेत आणि म्हणून ते परमार्थाविषयीची चर्चा करतात. मग काय चर्चा निघाली? तर परमार्थाविषयीची चर्चा निघाली आणि त्यांच्यामध्ये वाल्मिकी ऋषींच्या नावाची चर्चा निघाली. तुम्हाला माहित आहे का वाल्मिकी ऋषींनी काय केलं? प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर त्यांचा इतिहास लिहिला, त्यांचं चरित्र लिहिलं, त्यांचं गुणगान केलं. तुम्हाला माहित आहे का या वाल्यापुळीचं चरित्र? जाऊ द्या, मीच सांगते, मला माहित आहेत. माझ्या इळेगावातले लोक कसे आहेत. लूट करणे, लूटमारी करणे हा त्याचा धंदा होता. एक ब्राह्मण मारला की एक खडा रांजणामध्ये टाकायचा. असे खड्याने 7 रांजण भरली होती. एके दिवशी नारद मुनी जंगलाच्या वाटेवरून चालले होते. वल्ल्याकुळानं झाडावरून खाली उडी मारली आणि कुऱ्हाड वरती केली. नारद मुनीला म्हणाला, तुझ्याजवळ जेवढं काही सोनं, नाणं, पैसे असतील ते सगळं मला देऊन टाक. नारद मुनी म्हणाले, तू हे जे पाप करतोस त्या पापामध्ये कोणी वाटेकरी आहे का? घरी जाऊन विचार की तुझ्या पापामध्ये कोणी वाटेकरी आहे का? वाल्याकोळी म्हणाला, चांगलाच पळण्याचा मार्ग काढलाय. नारद मुनी म्हणाले, तुला जर असंच वाटत असेल तर तुम्हाला या झाडाला बांधून टाक. वाल्याकोळ्यानं नारद मुनीला झाडाला बांधून टाकलं. पळतच घरी गेला. बायकोला विचारलं, तू माझ्या पापामध्ये वाटेकरी आहे का? बायको म्हणाली, मी तुमच्या पापामध्ये वाटेकरी होऊ शकत नाही. आईला विचारलं, तू माझ्या पापामध्ये वाटेकरी आहे का? आई सुद्धा नाही म्हणाली. मुलीला विचारलं, तू माझ्या पापामध्ये वाटेकरी आहे का? मुलगी सुद्धा नाही म्हणाली. मुलाला विचारलं, तू माझ्या पापामध्ये वाटेकरी आहे का? मुलगा सुद्धा नाही म्हणाला. वडिलांना विचारलं, तुम्ही माझ्या पापामध्ये वाटेकरी आहात का? वडील सुद्धा नाही म्हणाले. हे ऐकत वाल्यापुळी पळतच आला आणि घडलेला सगळा प्रकार नारद मुनीला सांगितला आणि त्यांच्या चरणावरती लोटांगण घेऊ लागला. पुस्तक हे पायावरी मग तो एवढा पापी असलेला, दृष्ट दुराचारी असलेला वाल्मिकी, त्या वाल्मिकाने प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर, देव जन्माला येण्याच्या अगोदर त्यांचं चरित्र लिहिलं, त्यांचं गुणगान केलं. या सगळ्या गोष्टी पंढरपूर रहिवासी, मूळचे पंढरपूर निवासी असलेले नामदेव महाराज त्यांनी ते ऐकलं. चंद्रभागे तीरी ऐकिल्या गोष्टी चंद्रभागे तीरी
पाहिलं पाहिजे असा विचार नामदेव महाराजांच्या मनामध्ये आला. ते संत सभेतून उठले आणि चंद्रभागेत गेले. चंद्रभागेचं पाणी हातात घेतलं आणि संकल्प केला, भगवान परमात्म्याच मी 100 कोटी अभंग करेन असा संकल्प केला आणि हातात घेतलेलं पाणी चंद्रभागेत सोडून दिलं. आणि हा संकल्प सांगण्यासाठी नामदेवराय महाराज भगवान परमात्म्याकडे येतात आणि देवाला सांगतात, देवा ऐकणारे देवा. देवाला सुद्धा आवडायचं नामदेवासोबत बोलायला. देव म्हणतात, बोलणारे नामा. असे देवा आम्ही सगळे वैष्णव, आम्ही सगळे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात बसलो होतो आणि आमच्यामध्ये पुराणातली चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेमध्ये वाल्मिकी ऋषींच्या नावाची चर्चा निघाली. मी असं ऐकलं की प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर त्या वाल्मिकी ऋषींनी त्यांचं चरित्र लिहिलं, त्यांचं गुणगान केलं. मला ते ऐकून बरं वाटलं, पण मी पण एक संकल्प केला. काय रे नामदेवा, काय संकल्प केला सांग बरं जरा. नामदेवराय म्हणतात, देवा त्या वाल्मिकी ऋषींनी जर 100 कोटी श्लोकामध्ये प्रभू रामाचं चरित्र लिहिलं असेल तर मी सुद्धा माझ्या देवाचे 100 कोटी अभंग करेन. शतकोटी तुझे करीना नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे येतात. भगवान परमात्मा म्हणतात, अरे नामदेवा, आता आयुष्य कमी आहे, त्यावेळेला फार आयुष्य होतं. त्यावेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. त्यावेळेला फार आयुष्य होतं. सत्ययुगामध्ये लोक 1,00,000 वर्ष जगायचे. द्वापार युगामध्ये 1 शून्य कमी झाला, लोक 10,000 वर्ष जगायला लागले. त्रेतायुगामध्ये आणखी 1 शून्य कमी झाला,
लोक 1000 वर्ष जगायला लागले. कलियुगात आणखी एक शून्य कमी झाला. लोक 100 वर्ष जगतात आणि म्हणून असा संकल्प तू करू नको. नामदेवराय म्हणतात, देवा, केलेला संकल्प बदलत नसतो आणि माझा संकल्प पूर्ण नाही झाला तर मी माझी जीभ तुझ्या चरणावरती ठेवीन. होता संकल्प पूर्ण नामने जरी न होता संकल्प पूर्ण नामने भक्ताची काळजी भगवान परमात्म्यालाच असते आणि नामदेवरायांनी केलेल्या संकल्पाची काळजी देवालाच होती आणि म्हणून देव विचार करू लागले आणि विचार करीत असताना त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सरस्वती मातेला प्राचरण केलं. शारदेसी Thank you.
नामदेव महाराजांच्या जिभेवरती बसण्याकरिता सांगितलं. नामदेव महाराज अभंग सांगायचे आणि त्यांच्या कुटुंबामधील सर्व सदस्य अभंग लिहायचे. तर त्यांच्या कुटुंबामधील 14 माणसं लिहायला बसली आणि त्यातल्या काही माणसांची नावे या ठिकाणी आलेली आहेत. गोनाई राजाई राजाई दोघी सासू सुना राजाई राजाई दोघी सासू लिहायला बसली आणि आज जो सेवेसाठी निवडलेला अभंग आहे ना, तो नारा महाराजांनी लिहिला. आणि नारा महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल आणि मग नारा महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करावं. कारण नारा महाराजांनी ज्ञानोबारायांना इतकं जवळून पाहिलं होतं की त्यांचा अधिकार किती मोठा आहे. त्यांच्या अधिकाराचं वर्णन अनेक संतांनी केलेलं आहे. त्यांचा अधिकार किती मोठा की सामान्यातल्या सामान्य जीवाला ज्ञान प्राप्त होईल अशी सोपी ग्रंथ संपदा ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केली. त्या ग्रंथाची एक जरी ओवी अनुभवली ना तरी देखील ज्ञान प्राप्त होतं. एक तरी ओवी अनुभवावी
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. त्या ग्रंथाची एक जरी ओवी अनुभवली ना तरी देखील ज्ञान प्राप्त होतं. नाही ज्ञानेश्वरी वाचता आली, नाही ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी वेळ मिळाला तर ज्ञानोबारायांनी आपल्याला सोपी साधना सांगितली. ती साधना आपल्या वारकरी संप्रदायाच्या संध्या आहेत फार सोप्या शब्दात सांगितलं. ज्यांनी सांगितलं त्यांची गणना कोणालाही करता येत नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे किती सोपं सांगितलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असं म्हणणाऱ्या आमच्या इळेगावातल्या बाया एकदा आषाढी वारी सोहळ्यामध्ये आळंदीवरून पंढरीला निघाल्या आणि मग त्यांचा पहिला मुक्काम पुण्यात झाला. आणि एक म्हातारी दुसऱ्या म्हातारीला म्हणाली, अगं बघ बघ बघ, केवढ्या त्या माड्या, केवढ्या त्या गाड्या, केवढ्या त्या बिल्डिंगा. म्हणूनच माऊली हरिपाठात म्हणतेत ग, पुण्याची गणना कोण करी. कशी करता येईल पुण्याची गणना. पुण्य तर एवढं मोठं आहे. विठ्ठला 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 एवढी सोपी साधना ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितली. नका नाही तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता आली, नका तुम्ही अमृतानुभव वाचू, नका तुम्ही चांगदेव 65 वाचू, ज्ञानेश्वरी तरी वाचा. नाही जमत ज्ञानेश्वरी वाचायला तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सोपी साधना सांगितली. ती साधना हरिपाठात आहे. त्यातही एक म्हणाला, ओ ताई नाही जमत आम्हाला हरिपाठ म्हणायला. बरं जाऊ द्या, नका म्हणू हरिपाठ, पण एक ओवी सांगते. ती ओवी तुम्ही जर ऐकली तर निश्चित तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. काय साधन आहे सांगू का तुम्हाला, ऐका. ते आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या
ज्ञानेश्वर त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाचा जप केला पाहिजे. त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाचं स्मरण केलं पाहिजे. कारण आजही आळंदीमध्ये असे काही मनुष्य पाहायला मिळतात की त्यांना मराठी वाचता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, तरीही ती माणसं अजान वृक्षाच्या झाडाखाली बसून नित्य पारायण करतात. ही किमया का घडली? तर ज्ञानोबारायांनी त्यांच्यावरती केलेली कृपा आहे. आणि म्हणून संतांची संगत, संतांचा महिमा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. शिवाजी महाराज ती गिरशी खरी वाटती, गिरता परी होता आणि तो लहरी भगवा फडकत होता. गिरशी खरी गिरता परी लहरी भगवा ध्वजा. गिरशी खरी गिरता परी लहरी भगवा ध्वजा.
रयतेसाठी वार झेलले आपल्या विजया छातीवर, आपल्या विजया छातीवर, आपल्या विजया छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगरावर, शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगरावर, माझ्या देवाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, राष्ट्रमाता जिजाऊ की जय. झालं. एवढी सोपी साधना ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितली. दुसरं आहे हरिपाठ. त्या हरिपाठाने आपल्याला काय दिलं हो? अभंग दिले. ज्ञानेश्वर महाराज एका हरिपाठात म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवणिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. आणि हे सगळं सांगण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, आणि कशी कृपा करतात ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. संत महिमा वर्णुकीची, कारण तुम्ही ब्राह्मण काय करू शकत नाही. अहो, दगडाच्या मूर्तीत तुम्ही देव स्थापन करू शकता. तुमच्या म्हणण्याप्रमाणे रेडावेद बोलेल, पण वेद 4 आहेत. त्यापैकी या रेड्याने कोणता वेद बोलावा ते सांगा. ब्राह्मण एकमेकांना खुणवीत ऋग्वेद म्हणावा अशी आज्ञा केली. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. एकदा वारकरी संप्रदायाप्रमाणे सर्वांनी भजन करण्यासाठी हात वरती करा. जो हात वरती करणार नाही त्याला त्याच्या बाजूच्याची शपथ. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
आपली मुलगी कीर्तन करावी तर राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या संस्थेमध्ये टाका. नक्कीच तुमची मुलगी तुमचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या संस्थेमध्ये शास्त्राबरोबर शस्त्र देखील शिकवले जातात. शास्त्रामध्ये शिवपुराण, भागवत, महाशिवपुराण, भागवत कथा, रामायण, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी पारायण सर्व शिकवले जातात. आणि शस्त्रामध्ये लाठीकाठी, दानपट्टा, तलवार, भाला, बाणा इत्यादी शिकवले जातात. तुम्हाला जर असं वाटत असेल आपली मुलगी शिकावी तर या संस्थेमध्ये टाका. नक्कीच तुमची मुलगी तुमचं नाव उंचीवर नेण्याचं काम करेल. विठ्ठल 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 झालेली कीर्तन रूपी सेवा माझ्या गुरुवरांच्या चरणी हरिभक्त पारायण श्री संत कथाकार श्री सुदाम महाराज हिंगे व सौ स्वरांजलीताई हिंगे यांच्या चरणी समर्पित करते. माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारे माझे आई वडील यांच्या चरणी सुद्धा समर्पित करते. तुम्हा श्रोत्यांच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर